का नाही कशी भारी दिसती फक्त आपल्याला कसं. हॅलो, आज आहे डे 2 आणि मी सिंगल आहे. हॅलो, तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे आणि मी तयार होते आणि आमचा लुक आहे पंजाबी लुक. सो मी आता मेकअप करत आहे आणि आय डोंट इवन नो द नेम ऑफ प्रॉडक्ट्स की काय अप्लाय करतात. सो हे बघायला तुम्हाला पण मजा येईल की सो या स्टेट ट्यून आणि मजा बघा. आता मी ChatGPTची हेल्प घेऊन हे असं सिक्वेन्सला लावून घेतलं आणि या लेट्स सी, मजा बघा फक्त. फर्स्ट लावते सनस्क्रीन आणि हे मला माहिती आहे कसं अप्लाय करायचं, त्यामुळे हे रोज लावते. आणि येस, मी हा व्हिडिओ करत करत म्हणजे छोटे मोठे असे लाईव्ह अपडेट पण दिले की मी लाईव्ह आता सुद्धा काय करत आहे किंवा काय. सो तुम्हाला ते बघायला पण मजा येईल. सो या, मी आता फर्स्टली मी डिप्लोमा केला आहे आणि मी आता इंजिनिअरिंगसाठी मुंबईमध्ये आहे. सो या बेसिकली हे मी आता करत आहे आणि मी आहे 3rd इयरला. काय करते ते येस, माझे 1-2 फ्रेंड्स आहे कॉलेजमध्ये. असं नाही आहे की मला फ्रेंड्स नाही आहे कॉलेजमध्ये, 1-2 आहे पण असं प्रॉपर ग्रुप जसा माझा डिप्लोमाला होता असं ग्रुप वगैरे काही नाही आहे. आणि हे मी आता काहीतरी लावलं आहे, CC क्रीम बोलतात त्याला. ठीक आहे, दिसतंय जरा गोड. हे काहीतरी आहे, फाउंडेशन आहे. हे कसं लावतात बघितलं पाहिजे, असं एक अप्लाय करायचं असतं. ठीक आहे. हां, एनिवेज, तर मी तुम्ही बोलाल की मी पुढं का बघते, तर पुढं मी आरसा ठेवला आहे. सो इथं येऊन असं प्रॉपर ग्रुपमध्ये का नाही जॉईन केलं किंवा मी एकटी का राहायला प्रिफर करते. सो डिप्लोमामध्ये माझा खूप छान असा ग्रुप होता अँड मी खूप लकी होती की मला ती लोकं भेटली. आणि आपण लोकांकडून एक्सपेक्ट करतो की हे लोकांनी माझ्याशी असं केलं पाहिजे, लोकांनी माझ्याशी असं केलं पाहिजे. सो दॅट थिंग हर्ट मी अलॉट अँड बाहेर पडायला मला खूप टाईम गेला लिटरली. सो 1 मिनिट थांबा, मला हे कसं यूज करतात ते जरा बघू देत आणि मग मी बोर होऊ नका प्लीज प्लीज प्लीज. मी हां हो शिट, लय झालं. मे बी करणार की बरोबर करते का हे हे मी फर्स्ट टाईम करते लिटरली हे सगळं. कारण हां जमतंय तर मला असं नाही की जो बोलत होते. बॅक टू द स्टोरी. हां, तर मला डिप्लोमामध्ये फ्रेंड्स खूप चांगलं ग्रुप होतं आणि नंतर मग सगळे ते असं चेंज झालं. सो मला असं वाटायला लागलं की मला लोकांशी बिलीव्ह नाही केलं पाहिजे आणि मी लोकांमध्ये जास्त मिक्स नाही झालं पाहिजे. मी जास्त कोणाला इम्पॉर्टन्स नाही दिला पाहिजे. मला स्वतःवरती फोकस केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटू लागल्या. सो मी इकडे येऊन असं ठरवलं की मी कोणामध्ये मिक्स नाही होणार. आणि ऑब्वियसली मुंबईची लाईफ इज सो फकिंग डिफरंट लाईक तर मग म्हणून मी काही फ्रेंड्स वगैरे नाही बनवले. कारण आय स्केअर्ड ऑफ अटॅचमेंट अँड जर माझे एक्सपेक्टेशन जर का नाही झालं तर आय फील की मी कुठेतरी त्या गोष्टीमध्ये कमी पडली आहे. म्हणून मी कोणाला फ्रेंड्स नाही बनवत. आणि येस, मला थोडासा अँगर इश्यू आहे. इफ जर मी कोणावर असं डिपेंड राहिले तर मला असं होतं की ब्रो इसने नहीं सुना मेरा तो मुझे थोडा वो है. अँड हां, तर असं बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी जास्त बोलत नाही कोणाशी, त्यामुळे माझे फ्रेंड्स आहे आणि मी स्वतःला ते एक्सपेक्ट नाही स्वतःकडून मी एक्सपेक्ट पण नाही करत मी जाऊन कोणाशी बोललं पाहिजे, कोणाशी कनेक्शन्स केले पाहिजे किंवा वॉट एव्हर. मला नाही वाटत की मी फ्रेंड्स बनवले पाहिजे. एकच मिनिट, मला फोन येतो आहे. तर हे इथंच लावतात ना, मे बी ब्लॅक पेन्स आहे, जाऊ दे डोर लावायची. काय करणार आता त्याचा मेकअप, हे मला खरंच लावायला नाही जमणार. मी काय घाण गेले हे. अरे काय झालं आता.
स्टोरी मला वाटते बोर वाटली म्हणजे तुम्हाला लोकांना बोर वाटलीच ना, वाटलीच आहे. मी एक्सपेक्ट करते की लोकांना मी जे करेल ते आवडलं पाहिजे. का आवडेल, कोण आहेस तू? आणि ऑब्विसली मग ते हर्ट होतं यार, लगेच कोण मूव नाही होऊ शकत लाईफमध्ये असं मला तर वाटतं पर्सनली. आणि कोणी लगेच मूव पण नाही झालं पाहिजे. का होईल कोण लगेच तिचा लाईफमधून मूव? आय डोंट नो कितपत तुम्हाला दिसतंय हे, पण आय फील इट्स प्रिटी गुड. Wow! Beautiful! What I'm wearing. मग तुम्हाला भेटते. आता माझं नशीब जर चांगलं असेल तर मला ट्रेन लगेच भेटेल. कशी भारी दिसते मी. अपॉइंटमेंट झाली आहे मला आणि मला ॲज युजल नाही भेटली रिक्षा, सो मी परत जाते चालत. हा, तोंडावर अशी ही ट्रेन गेली आहे. पण जरा दाखव ना हे जरा बॅक कॅमेरा ओपन. सो आता तुम्ही आम्हाला एक स्पॉट शोधून द्या जिथे आम्ही इंट्रोवर्ट लोक फोटो काढू शकतो. जागा एकच व्हिडिओ करतो आम्ही, त्यात पण बिहाइंड द सीन छान असतात. कसं हॅलो, आज आहे डे 2 आणि आज आहे कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट. सो या 6 वाजता स्टार्ट होणार आहे. तर चला मी जाणार आहे आणि हे माझा फर्स्ट टाईम आहे लाईव्ह कॉन्सर्ट अटेंड करायचं. या हा नाही आहे माझा आउटफिट, मी चेंज करणार आहे तिकडे जाऊन. स्ट्रेटिंग होऊन आता मला परीक्षा भेटली तर नशीब. सो या लेट्स गो. ना मी सुंदर, एकदमच सुंदर. तेरे पास अगर क्या तेरे पास अगर अटेंड केली आणि आम्ही आता जात आहोत कारण ऑलमोस्ट 9 वाजलेले आहेत. सो आज मस्त. तू पण पहिल्यांदा गेलेलास ना? हा, मी पण पहिल्यांदा गेलेलो. बाबा मजा आली, मजा आली, मजा आली, मजा आली. इजं नशीब एवढं चांगलं की हिनं माझ्यासोबत केला फर्स्ट. थँक्यू. हे मी ब्लॉगमध्ये टाकलं. मजा आली माहिती का? मजा. आज आहे डे 3 आणि आज आहे प्रॉम्प्ट नाईट. सो या लेट्स गो. जात आहे आणि मी सिंगल आहे. स्टील मी जात आहे. सारा कलम सांस किनारा शब्द जो आशद माइक को जला रहा.
झालंय आमचा इव्हेंट संपला. आता आम्हाला परत असाइनमेंट लिहायला लागणार आहे. आणि आम्ही आज पण काय मजा नाही केली. आज प्रॉब्लेम नाही आज होती. आमचं काही कामच नव्हतं तिकडे तरी पण आम्ही गेलेलो. काय माहिती. सो या मी व्हिडिओ एंड करायला विसरले, तर मी हा क्लिप घेते. सो या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि येस सबस्क्राईब करा. आणि येस 2026मधला हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि तुम्ही मला सजेशन्स द्या मी अजून काय प्रकारे चांगलं करू शकते. हा माझा फर्स्ट असा व्लॉग होता जिकडे मी स्वतः बोलली आहे. सो या आणि येस मी खूप दिवसापासून झोन आउट होते आणि येस मी आता थोडं ट्रॅकवर येत आहे आणि लाईफसारखं बघत आहे. सो या बाय बाय.